गडचिरोलीत गेल्या 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल वाहून गेल्याचं समोर आलं। 3 वर्ष जुना पूल वाहून गेल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला कोठी कोरणार पूल पुरामुळे खचला तर काही भागच वाहून गेला। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्यानं संतापाची लाट उसळली। यावर आता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे। परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पुलिया आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाहून गेलाय। अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेला आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपला दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी भ्रष्टाचार करतायत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं। दरम्यान या पुलावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला हाणला। रोहित पवार यांनी ट्विट केलंय, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल 3 वर्ष व्हायच्या आतच खचला। छे खचला नाही, कदाचित 3 वर्षांची ड्युरेबिलिटी चेक करत असतील किंवा हे एखादं नवीन डिझाइन असावं जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल। पूल खचला म्हटलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा। असो, दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार। आज केवळ पूल खचला, पण गेल्या 3-4 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली वाढीव खर्च दाखवून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही हे नक्की, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे।